फुलपाखरू आलंय. काल दिवसभर मळब होतं, आज पण सकाळपासून मळब आहे. आत्ता जवळजवळ दुपारचे 2:30 पावणे 3 झालेत. मळबच आहे. समोरच्या सह्याद्रीच्या डोंगरावर तिकडे ना धुकं आहे, पण आत्ता इकडे थंड वारा सुटला आहे आणि मळब पण आलं आहे. बहुतेक कुठेतरी आसपास पाऊस पडलेला असणार आहे. पाऊस यंदा वाटतं जात नाही. आमच्याकडे पाणी नाही ना, म्हणून पाऊस जात नाही असं वाटतंय. कोणत्या अशा खास पर्पजने आजचा व्हिडिओ नाही सुरुवात केलेला. बघूया म्हटलं काय घडलं तर दाखवता येईल, नाहीतर काय दुसरा पुढचा दिवस आहेच आपल्याकडे. वारा सुटतोय हळूहळू. बहुतेक पाऊसच पडेल नाही पडेल सांगू शकत नाही. निसर्ग आहे, तो आपल्या मर्जीचा मालक आहे, सांगू शकत नाही काय होईल. आज जे होईल ते दाखवेन. नाही जर झालं तिकडे काळोख झालाय. आमच्या घराच्या वरतीच पाऊस पडणार बहुतेक. आम्ही लहान होतो ना, तर तेव्हा आमची अशी समजुती असायची. समजा जर मध्ये 2-3 गावं सोडून दुसऱ्या तिसऱ्या गावामध्ये पाऊस पडला, आमच्या गावात पाऊस नाही पडला किंवा आमच्या शेजारच्या गावात पाऊस पडला, आमच्याकडे पाऊस नाही पडला, तर आम्ही असं म्हणायचो आपल्या गावावर कुणीतरी कागद अंतरलाय. असं तुम्ही लहानपणी म्हणायचात का? काय डोकी होती तेव्हा आपली. दूर तिकडे आहे सह्याद्रीचा डोंगर, इथून दिसत नाही. आणि हे आहे आपलं घर, होम स्वीट होम. आणि हे वरती बघा मळब आलाय ना, काळा ढग जमा झालाय, मोठा आहे. आणि तो बघूया आता पाऊस पडतोय काय. तो आकाश कंदील बघा वाऱ्याने कसा हलतोय. येतोय येतोय दुधपर्यंत माझ्याकडे म्हणते. काप अजून दे, ही दे मोठी दे माझ्याकडे, मी तू खालू जा. पाऊस वाटतं वर्षभर राहणार. उलट टाकलं नाही काय. हा, उलट टाकायचं म्हणजे पाणी बाजून वाहून जाईल. काय झालंय, परवा जमीन केली ना तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी. तुळशीच्या लग्नाच्या आधी या अंगणाची खड्याची जमीन केली आणि आत्ता पाऊस गळायला लागलाय, त्यामुळे इथे पाणी गळेल तर तेवढं कमी, म्हणजे हे उकडणार वरती, पण हे पावळ्याचं जे पाणी आहे ना ते गळून इथे पावल्यांवर जास्त उकरलं जाईल. म्हणून कोकणात ह्या अशा पद्धतीने केळीची चवळीची पानं उलटी अंतरली जातात, म्हणजे ह्या अशा कड्यांनी ते पाणी खाली नितळून जाईल. आणि काकीने ते सिमेंटच्या पिशव्या पण अंतरल्यात, अजून पानं आणायची आहेत. हाय डिग्या वेदू बाद झाली. इथं अंतरूया जरा, इथं. चिमणी बसलीये विजेच्या तारेवर, दिसते कुठे गेलं ती बघा. तो जो छोटासा काळा ठिपका आहे ना, ती चिमणी आहे. मला ना इंडोर असं काही करायला, व्यायाम म्हणा योगा म्हणा, ते करायला तेवढंसं नाही आवडत. म्हणजे मी काही प्रॉपर व्यायाम किंवा योगा शिकले नाही आहे, पण यूट्यूबवर अवेलेबल आहे. ते बघून करण्याचा प्रयत्न पण केला होता, पण नाही झालं माझ्याने. मी थोडे दिवस करते, जोपर्यंत उत्साह असतो तोपर्यंत, आणि नंतर एकदम एक्स्ट्रीम लेवलची थंडी वाढली की परत जाऊन झोपते. माझ्याने जास्त होत नाही. पण मी असं कुठेतरी वाचलं होतं की थंडीच्या दिवसात व्यायामाला सुरुवात करावी. आपले जे स्नायू एकदम आखडलेले असतात तर त्यांना रिलॅक्स व्हायला मदत होते. आणि
मला आवडलं आहे थंडीच्या वेळेत चालायला येणं. मी तुम्हाला कधी दाखवलं होतं, नवरात्रीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की 10 मिनटं का होईना मी चालायला येते, रोज येते. मध्ये 1-2 दिवस स्किप झालं होतं, पण ते काही असा मोठा गॅप नाही पडला. तर येते चालायला, बरं वाटतं, छान वाटतं. असं नाही एक दिवसभर पुढेल एवढी एनर्जी असते, पण आवडते मला आणि मी कन्सिस्टंट आहे या गोष्टीची. थंडी आहे ना, मला 50% आवडते, 50% नाही आवडत. आवडते का ते सांगते. थंडी खूप पडली ना तरच आंबा, काजू, फणस यांना तुरा येतो, मोहर येतो आणि आपल्याला उन्हाळ्यात ते खायला मिळतात. थंडीच्या दिवसात जास्त ऊन नको पडायला, नाही तर तो मोहर करपून जातो. आणि नाही आवडत ह्यासाठी की केसांची, त्वचेची पुरती वाट लागून जाते. कितीही काहीही चोपडा, म्हातारेच दिसतो आपण, आणि त्यामुळे मला थंडी तेवढी नाही आवडत. पण आंबा काजूसाठी कुछ भी. आफ्टर ऑल आम्ही कोकणातले आहोत, त्या 2 गोष्टींपुढे आम्हाला बाकी सगळ्या गोष्टी क्षुल्लकच वाटतात. दुसरी फेरी आहे ती पटकन संपवायची आहे आणि घरी जायचं आहे, कारण आज कुठेतरी जायचं आहे, एक महत्त्वाचं काम करायला जायचं आहे, जे माझ्यासोबतच माझ्या देशासाठी, माझ्या राज्यासाठी सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तिकडे थंडी पण असते ना खाली? होय, थंडी आहे. थंडी नाही लई पडते, होय लई बाई पडते थंडी. आज महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि आम्ही सगळे त्याच मतदानासाठी चाललो आहे. मतदानाचं जे केंद्र आहे ते आमच्या घरापासून लांब आहे आणि त्यामुळे दुपारी उन्हातून जाणं नको वाटेल, म्हणून सगळे आत्ताच जाऊन येतो आहे. आणि सगळे म्हणजे आमच्या वाडीतले सगळे आम्ही काकांच्या बोलेरोने चाललो आहे. आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी सुद्धा मतदान केलं असेल. जोपर्यंत हा व्हिडिओ समोर येईल तोपर्यंत कदाचित मतदानाचा निकालसुद्धा जाहीर झालेला असेल आणि आपण सगळ्यांनी योग्य त्याच माणसाला मतदान करून निवडून आणलेलंसुद्धा असेल अशी आशा ठेवूया. त्यामुळे सगळ्यांनी प्लीज मतदान करूया. मतदान करणं आपलं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे तो आपला अधिकारसुद्धा आहे आणि आपण आपला अधिकार बजावूया, मतदान करूया. आता नाही आहे, नंतर असेल. शाई माणसंच दिसत नाहीत पाठची. अजून बरीच तुझी मम्मी असा हात फिरवा, असा करा.